जो भी है देवा भाऊ ही है नंबर 2 ला काही किंमत नसते। आर पाटलांच्या भाषणाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाणांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंना चिंता। भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष, भाजपचं आयुष्य फोडाफोडीत चाललं। अजित पवारांचे नेते माणिकराव कोकाटेंचा महायुतीतल्याच भाजपवर निशाणा। भाजपकडून सोलापुरातील 12 नगरपरिषदेसाठी प्रत्येकी 25 कोटीप्रमाणे 300 कोटी वाटपासाठी आले, उत्तम जानकर यांचा दावा। अस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं आज प्रथम पुण्यस्मरण। अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी संवाद। आरोपी कृष्णा आंधळे कधी सापडणार, गावकऱ्यांचा सवाल। अडचणीत असले की परळीकर देवा आधी धनंजय मुंडेंकडे येतात। परळीत आपणच भगवान असा प्रचारात धनंजय मुंडेंचा सूर। नीती नियत आणि निधी घेऊन आम्ही बोलतो। देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। भद्रावतीतील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली सगळं सुरू। ज्यांच्या घरी पैसे सापडले ते मोकाट। माझ्यावर 10 गुन्हे दाखल झाले तरी पैसे वाटणाऱ्यांना सोडणार नाही। गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले। आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतोय, गुन्हा कुणी दाखल केला माहित नाही। निलेश राणेंच्या आरोपांवर रवींद्र चव्हाणांचं उत्तर। आपण सारे मोदींमुळे जिवंत आहोत। कोट्यवधी खर्चून मोदींनी कोरोना लस बनवल्यामुळेच तुम्ही आम्ही श्वास घेतोय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा दावा। तुमच्या 6 फाईल तयार। 6 महिन्यात जयसिंगपूरमध्ये ईडीची धाड पडल्यास आश्चर्य वाटू नये। भाजप जिल्हाध्यक्षांचा राजेंद्र पाटील यड्रावकरांना इशारा। तर गैर केलं नसल्यास घाबरण्याची गरज नाही, चंद्रकांत पाटलांचं विधान।